यांचा आवाज महत्वाचा आहे. ती बिचारी घोषणा देते, तुम्ही सगळे गप्प कसे रे? महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचा जय भवानी. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा एमटीएल आहे तो. बघा अजून आवाज कमी झाला. तुम्हाला काय व्हीआरएस पाहिजे का? हा ते बघूया आपण नंतर. आधी एमटीएल वाचूया. महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंबहुना देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय हिंदू हृदय सम्राट ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आम्हा सर्वांच्या लाडक्या माँ मीनाताई ठाकरे, या सर्वांना नववर्षाच्या या पूर्वसंध्येला मनापासून अभिवादन करतो. आणि आज महानगर टेलिफोन निगम कामगार संघाच्या या वार्षिक कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित शंकर, हवासिंग, जगताप हे सगळे आपल्या महानगर टेलिफोन निगमचे अधिकारी, महानगर टेलिफोन निगम कामगार संघाचे सर्व पदाधिकारी, लोकाधिकार समितीचे पदाधिकारी, त्या मी याच्याच पदाधिकारी बरोबर बोलू ना, एक दो जन तो आहो ना, ऑफिसर असोसिएशनचे पदाधिकारी, आपल्याला सहकार्य करणाऱ्या मिया या अधिकारी असोसिएशनचे पदाधिकारी, उपस्थित निष्ठावंत बांधवांनो, भगिनींनो, मातांनो. तुम्हाला निष्ठावंत म्हटलं कळलं नाही का? त्रास झाला वाटतं. कारण निष्ठावंतांना खूप त्रास भोगावा लागतो. संभाजीराजांना त्रास भोगावा लागतोय. एक महत्वाचा विषय सध्या धमाल सुरू आहे. लोकसभेत अधिवेशन सुरू आहे. काल परवाकडे तलाक 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 ते बिल लोकसभेत पास झालं. माझं भाषण दाखवलं काय ना? पाहिलं? कळलं का? नशीब आहे माझं. सध्या सरकार पण आपल्याला एमटीएलला तलाक 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 करायच्याच मागे आहे. सरकार की भी वही भूमिका है. सिर्फ तलाक तलाक करो, महानगर टेलीफोन निगम को भेज डालो, छोड़ दिया रास्ते पे. कोई अलग नीति नहीं है. उस नीति से लड़ रहा हूं मैं. विषय इतके गंभीर आहेत देशापुढचे. आता निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. काल परवाकडे 4-5 राज्यांच्या निवडणुका झाल्या. त्यात अच्छे दिनचा जो काय प्रभाव होता तो हरवला. आणि लोकांनी ह्यांना अच्छे दिन कशाला म्हणायचं ते दाखवून दिलं. त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. देशापुढचे प्रश्न भयंकर आहेत सध्या. महागाईचा प्रश्न आहे, रोजगारांचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आम्ही उद्या बेरोजगार होणार आहेत म्हणून आमचे प्रश्न आहेत. आज असलेला रोजगार काढून घेतला जाणार आहे तोही प्रश्न आहे. करतोय का आपण नक्की? आणि मला सांगायला अभिमान वाटतो, या सगळ्याच्या बाबतीत देशामध्ये ठाम भूमिका कोण मांडतं तर ती शिवसेना मांडते. तुमचा खासदार अरविंद सावंत मांडतो. तर हे पत्र नाही, मला ते त्यांनी आलेलं उत्तराचं पाहिजे. उत्तराची कॉपी. जे उत्तर आलं ना मनोज सिन्हांकडनं, ते उत्तराची कॉपी हवी मला. आणि म्हणून मी मधल्या काळामध्ये जेव्हा एमटीएलची सगळी परिस्थिती पाहत होतो, त्यात गेल्या महिन्यामध्ये एमटीएलच्या कर्मचाऱ्यांचा पगारच आला नाही. काहींच्या डोळ्यात आत्ता अंजन आलं असेल. आणि ते कळलं की बापरे, आपल्याला पगारही मिळू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली.
आणि मी मॅनेजमेंटला पण तेच सांगतोय, ॲज अ मॅनेजमेंट यू हॅव टू टेक अ फर्म स्टँड नाव. डू नॉट कैरी द कॉम्प्लेक्सेस. कल परसों एयर इंडिया की हालत आपने देखी है सभी. आई थिंक ऑन थर्सडे, गुरुवार के दिन एयर इंडिया के बारे में प्रश्न आया, स्टार्ट क्वेश्चन आया, और उसके ऊपर सरकार ने बताया अभी, क्योंकि कोई नहीं ले रहे हैं 50,000 करोड़ का लोन, कौन लेगा. अब सरकार की नीति वहां बदल गई है, सोच रही है कि एयर इंडिया को रिवाइव करेंगे. मैंने स्वागत किया. एयर इंडिया का रिवाइव करने चाहते हो, अच्छी बात है, कर भी सकते हैं, कोई बड़ी बात नहीं है. हमने इतने राउट उनको छोड़ दिए हैं जो धंधा हो सकता है, वो राउट्स नहीं है. मैं जब अमेरिका से वापस आया तो जब एयर इंडिया में बैठने के बाद मेरे दोस्त ने वहां कहा, देखो तू अभी 2:30 बजे की फ्लाइट से जा रहा है, बाकी एयरलाइंस की रात को फ्लाइट है, हमें वो रात को फ्लाइट चाहिए, एयर इंडिया रात को नहीं रखती. तो मतलब धंधा करना है ना, धंधा ये सोचना है कि भाई जब मुझे अधिक से अधिक यात्री मिले, वो उनके समय के मुताबिक मेरी फ्लाइट होनी चाहिए. उसी तरह हमें भी सोचना है, मेरे पास अधिक से अधिक ग्राहक आ जाए, उस तरह हमें काम करना है. करते हैं हम. मैं शंकर जी आपको विनती करता हूं, मुझे मालूम है यू आर वन ऑफ दिस मोस्ट सिंसियर ऑफिसर्स ऑफ दिस. नहीं लगता अभी भी मुझे, मैंने कितनी बार कहा है कि एमटीएल के अधिकारी वर्ग, अभी तो हमारे साथ 2 एसोसिएशन भी जुड़े हुए हैं, प्रोमोटीज हैं, न्यू जानते हैं, असलियत जानते हैं, तकलीफें भी जानते हैं, तकलीफों को किस तरह से दूर कर सकते हैं वो भी जानते हैं. सिर्फ जानते नहीं है, क्षमता रखते हैं कि तकलीफों को दूर कर एमटीएल को आगे बढ़ा सकते हैं हम. लेकिन आपकी जो ऊपरी मैनेजमेंट है वो उनके साथ बात करके कुछ प्लान करके आगे बढ़ना चाहिए. वो आज भी मुझे नहीं दिखता कोई जीएम लेके बैठा है. आज मैं गर्व से कहता हूं, मेरे कामगार संघ ने हाल ही में आपसे मीटिंग ली होगी, हवाना सिंह ली ना आपसे मीटिंग. क्या प्रस्ताव दिया हमने एफटीटीएच के काम करने के लिए. मैंने उसको तो पहले से कहा था, मैं खिलाफ था कि यह काम न करिए आप, तोड़ने वाला काम. मेरा कैजुअल लेबर काम करता था ना, गड्ढे खोदता था, क्यों हम गड्ढे का कॉन्ट्रैक्ट भी बाहर दे दिया. उसको तो अलग तनख्वाह नहीं देनी थी, वो हमारे पास कर भी रहा था काम. अचानक किसके मन में ये विचार आ जाता है, मुझे बहुत अचंभित हो जाता हूं मैं. गड्ढे का कॉन्ट्रैक्ट दे दिया, अब कैजुअल लेबर बैठ गया. फिर कहते हो एम्प्लॉय ज्यादा हुए हैं. अरे कॉन्ट्रैक्ट भी कितना दिया तुमने वो बताओ ना. कितने काम महानगर टेलीफोन निगम कॉन्ट्रैक्ट पे दे रहा है, वो काम मेरा कर्मचारी नहीं कर सकता. गड्ढे भी खोदता है, कॉल सेंटर भी चलाता है, और बहुत अच्छी क्षमता से चला सकता है. बोलो, आप तो उल्टा सोचते हैं, इनको कुछ आता नहीं है, वीआरएस दे दो. कुछ महिलाएं इंतजार भी कर रही थी, वीआरएस आएगा तो मैं भाग जाऊंगा, ऊपर से नीचे तक, इधर भी है उधर भी है. ये आसान है भागना. हम भगवा झंडा लेके खड़े हैं ना, हम भागने वालों में से नहीं हैं. जब तक महानगर टेलीफोन निगम को ताकतवर नहीं बनाते, मैं नहीं चुप बैठता. मैंने हर बार मेरा कहा है, मेरा रिश्ता क्या है इससे. मैंने अपनी मां कहा, हम मां को बेचने वालों में से लोग नहीं हैं. अखबारों को आजकल धंधा मिला है. हाल ही में लोकसत्ता करके मराठी एक न्यूज़पेपर है, उसके एडिटोरियल ने लिखा, निगम का निर्वाण. निर्वाण समझते हो ना, बरवाना. निगम का निर्वाण. मैनेजमेंट की तरफ से भी जवाब जाना चाहिए ऐसे समय पे. उसमें कुछ उन्होंने इल्जाम यूनियन पे भी लगाए, जबकि पता कुछ नहीं, खबर नहीं, जानकारी नहीं है. उसमें लिखा कि ये यूनियन वाले भी रिक्रूटमेंट करना चाहते हैं. भैया 1984 से लेकर अभी तक रिक्रूटमेंट नहीं हुई है. हुई क्या रिक्रूटमेंट? अब जो अखबार जिसके एडिटर इतने संपादकीय भी लिखते हैं,
उनको इतनी तो जानकारी होनी चाहिए किसकी बात सुनकर आप लिखते हो। वही लोग आपके यहां आज ड्रामा करते रहते हैं। हालांकि रिक्रूटमेंट की जरूरत है अभी, लेकिन वो बिना कहे सोचे समझे, मैंने तो बहुत बड़ा उसका आंसर दे दिया था। वो भी अच्छा हो गया, भगवान की दया से छपा है उन्होंने, अच्छे पेज पे छप लिया, लेकिन फिर भी एडिट कर दिया। वो एक उनका एक नेता, वो तुम्हारे अधिकारी वर्ग आजकल उसके पीछे पड़ते हैं बहुत, वो हीरो सब याद, क्या उसका नाम है, यादव विदव, जिसको हमारे पास 1998 में भी निर्णय हुआ, महानगर टेलीफोन निगम के कर्मचारियों को विकल्प दिया गया कि आप आना चाहते हैं, नहीं जाना चाहते। उस विकल्प को लेकर चुनाव हुआ, भाई किसके साथ मेजॉरिटी यूनियन तय करे। उस वक्त जो नेता न तो यहां था न उसकी यूनियन थी, वो वहां लेकर प्रेस कॉन्फ्रेंस लेता है, कहता है कि हम ही तो मान्यता प्राप्त थे, हमने ही एग्रीमेंट कर दिया। अब आप सोचो, काय रे एग्रीमेंट कोणी केलं, सह्या तरी दाखवा, फोटो तरी दाखवा। इतकं धादांत खोटं। आणि तुम्ही सगळे सांगतो तुम्हाला मी खास करून ही कार्यकारिणी आहे, सावधपण ते शहाणपण। मी हे सगळं हल्ले अंगावर घ्यायची ताकद आहे माझ्यात। मी साहेबांचा शिवसैनिक आहे रे बाबा, वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे। हे असले आणि डगबगत नाही, उलटा आणखीन जरा जोरात जोर येतो मला। आता आमच्या सगळ्या भगिनींना पण जोर आला असेल आता। VRSचं नाव घ्यायचं नाही बरं का, मी तुम्हाला पहिलं वॉर्निंग देतो। टू ऑल माय लेडीज, आय एम टेलिंग यू, नेवर थिंक ऑफ VRS। तुम्ही VRSला आणली आणि तुम्ही दिलीत, त्यांना तेच तर हवंय, तुम्ही त्यांच्या सापळ्यात जाणार। तुम्ही स्वतःचं भलं बघता का माझ्या एमटेलचं भलं बघणार? माझं काय भलं झालं इथनं सांगा बरं? मला मिळाली पेन्शन, मी आज पण लढतोय। आई डिड नॉट गेट पेंशन, और मैंने आज तक तुम्हारी ग्रेजुएटी नहीं ली है। मेरा पैसा आपके पास पड़ा हुआ है, ब्याज के साथ दे दो, मुझे थोड़ा भरा हो जाएगा, चुनाव आ गया मेरा भी। मी अजून नाही घेतली ग्रॅज्युएटी, ना तुमचा GPF घेतला, माझे सगळे पैसे पडून आहेत तिथं। हे मी उपकार नाही सांगत, ही तुमची लॉयल्टी असली पाहिजे। मेरी संस्था जीवित रहनी चाहिए, मेरी संस्था मजबूत होनी चाहिए। बाला साहब के विचार कितने प्रगल्भ थे। इफ द कंपनी सर्वाइव्स, द एम्प्लॉय विल सर्वाइव। अगर महानगर टेलीफोन निगम जीवित रहा तो कर्मचारी आपसे आप जीवित रहेंगे, सुरक्षित रहेंगे, उसको मरवाएंगे। हमें कभी कभी लगती है मैंने कुछ गलतियां की हैं जीवन में, ऐसा लगता है। मैंने अच्छी तनख्वाह दी, गलती की, मैंने मेडिकल ली, ये सारे जो लोग टिक्का टिप्पणी करते, आलोचना करते हैं, वही लोग सारे हमारे फायदे ले चुके हैं। उनके सारे पदाधिकारी तुम्हारे पास आते हैं ना, उसको पूछो मेडिकल कितना लिया, माँ का लिया, सास का भी लिया। जिस सास की जिंदगी में सेवा नहीं की, ट्रांसफर उसी के लिए किया। जब हुआ ना बीच में, वो गलत काम के खिलाफ है हम। कभी आया मेरा फोन आप सभी को, हवा सिंह आ गया कि भाई हवा सिंह जी इसको पोस्टिंग यहाँ करो वहाँ करो? जिंदगी में नहीं किया मैंने। मुझे लगता है जहां भी यार एमटेल में है ना, कहाँ जाएंगे? हाँ भाई तुम्हारे रूट पे कुछ गलत हो रहा है, ईस्ट वाले को वेस्ट में डाल दिया है, थाना जाना है, विरार रहता हूँ, उसको इधर कल्याण की साइड डाला, कल्याण वालों को उधर गोरेगांव दे दिया, तो मैं समझ सकता हूँ। काम कर रहा है, कहीं भी जाके काम करना है, एमटेल की सेवा करनी है, कर्मचारियों की मतलब अपने लोगों की सेवा करनी है, धंधा करना है। सेवा में धंधा अंतर्भूत है। अब ऐसी स्थिति में जब 1998 में हम चुनकर आए, उसके बाद में 4 चुनाव हुए। एक चुनाव में ये नेता एक बार खड़ा रहा था। सर आपको पता नहीं होगा, ये तुम्हारे दोस्तों को बता देना उनको, उसको 1000 वोट भी नहीं मिले यार, 1000 वोट भी नहीं मिले। भाई जगतापला मिळाले का 1000 वोट? दिले होते तुम्ही? तो नेता झाला यांचा, त्याला गाडीची किंमत नव्हती, हे आम्हीच गेलो होतो। आपले कम्युनिकेशन मिनिस्टर होते काँग्रेसचे, सिब्बल, कपिल सिब्बल। ही टू वॉज एन अरोगंट पर्सन, वो भी अरोगंट था,
ये मत सोचो कि यही है, वो लोग भी एरोगेंट है, उसमें भी कुछ लोग एरोगेंट है। यही नेता हमें उधर लेके गया था, मैरियट, JW मैरियट, जूहू पे आए थे वो। हम उनसे मिलने गए, वहाँ आए गेट से, हम खड़े रह गए, मंत्री जी आए हैं, लेटर दे दें, हाँ ठीक है ठीक है, जो गया अंदर हो गया काम, हुई बात, सुनी बात। आज बाला साहब के आशीर्वाद मेरे साथ थे, मेरा कुछ भाग्य होगा, आपका भी भाग्य होगा, मैं खुद उधर पार्लियामेंट में गया, इसके लिए तुम्हारी आवाज वहां गूंजती है। बताओ इतने सालों में कोई एमटेल के बारे में बोला? मैं बार बार जाके, वो बेचारे गीते साहब थे, पिटिशन कमेटी के तरफ से माध्यम से हमने पेंशन पाई, नहीं तो कौन था वो भी तो शिवसेना के थे, वो भी चेयरमैन थे पिटिशन कमेटी के, उनकी वजह से पेंशन का मसला आगे बढ़ गया और हल हुआ। अब वो गलतियां मैं बता रहा हूं कि मैंने पेंशन भी दिलवा दी, तनख्वाह भी अच्छी मिल रही है। अब आपको लगता है मरने दो, कंपनी डूब गई तो डूब गई, हमें तो पेंशन मिलने वाली है, अब क्या करना है, डूबने दो ना। असं तुमचा विचार आहे का मनामध्ये? मागचे तुमच्या हातवर होते, आम्हाला कळू द्या। मुळात हा विचार लक्षात घ्या की जेव्हा आपण, ठीक आहे एखाद्या कंपन्या बंद पडल्या, आपण जाऊ सुखी राहू, आपलं जीवन गेलं संपलं, पुढच्या पिढीला आम्ही काय दिलं? पुढच्या पिढीला आम्ही काय दिलं? आमचंच भलं करून गेलो का आम्ही? देणं आहे ना आपलं, काहीतरी समाजाप्रती देणं आहे। आमची मुलं लागतील नाही लागतील आम्हाला परवा नाही, पण माझं महानगर टेलिफोन निगम पुढे गेलं पाहिजे, स्पर्धेत पुढे आलं पाहिजे, नव्यानं नवीन चेहरे नोकर भरती झाले पाहिजेत, तुमचा खर्च कमी होईल। उनको क्या देनी है 50,000 तनख्वाह? मैंने कॉल सेंटर के बारे में कहा था कि विप्रो कॉल सेंटर जैसा चलाता है या बाकी प्रोफेशनल कॉल सेंटर जैसे चलते हैं, क्या हम वैसे कॉल सेंटर नहीं चला सकते? कभी सोचा? बंद करना है, और इनको तो मजा आती है, बंद करना है, अच्छा हो गया घर के पास दे दो, वहां जाके कितना भी झमेला होने दो, चराई में 50,000 जरूरत है, 200 आ गया चलेगा, उधर जाएंगे हम। लेकिन ये मेंटेलिटी इनकी भी बनी, वो बनी इसलिए क्योंकि मैनेजमेंट परफेक्ट नहीं है। यू आर सपोज टू सी दैट द वर्क शुड बी यील्डेड फ्रॉम आउट दिस पीपल। कभी सोचा आपने कि इसको, ड्राइवर है हमारे, कितने ड्राइवर है, पढ़े लिखे ड्राइवर है, हमने बार बार कहने पे डिप्लॉयमेंट कर दिया। आज भी मैं कहता हूं, महानगर टेलीफोन निगम कहां कहां सेवा देता है? मुंबई शहर को सेवा देता है ना, पता है कि नहीं? नसीब ठाणे शहर को देता है, पता है ना? मीरा भाईंदर वाले बहुत हो गए यहाँ, मीरा भाईंदर में भी अपनी सेवा है, पता है? नवी मुंबई में अपनी सेवा है, पता है? पनवेल महानगर निगम बना, उसमें भी अपनी सेवा है, पता है? उरण नगर निगम अपनी सेवा है, पता है? नया इंटरनेशनल एयरपोर्ट आ रहा है, पूरा वहां का जो एरिया है वो ऐसे डेवलप हो रहा है कि एक नवी मुंबई महानगरी बनेगी। अभी मुंबई से भी बड़ी नगरी बनेगी वो। उस नगरी में लोग आना है, अभी हमारी केबल नहीं जा रही है। कल परसों ही सरकार ने एक निर्णय ले लिया, ये सरकार तो महावस्ताद है, कहा उन्होंने किया था कानून, अब हम अमल करें। 4.5 इनको याद नहीं आया, अब अमल क्या करेंगे? कंप्यूटर पे अगर तुम काम करते हो तो तुम्हारा पूरी जानकारी उनको मिलने वाली है, तुम्हारा डाटा मिलेगा, तुम्हारी बात होगी। तुम मोबाइल पे बात करते हो, मोबाइल पे डाटा करते सेंड करते हो, उनको पता चलने वाला है। हमारी सिक्रेसी जा रही है पता आपको? व्हिडिओ पाठवू नका बरं, चांगले वाईट, मोदी रात्रीचे बघतील। चला मला टाइमपास मिळाला जायला, उघडणं हे कुठल्या थराला आपण जातोय? म्हणजे जेव्हा आम्हाला घटनेने अधिकार दिला, बोलण्याचा अधिकार दिला, विचार मांडण्याचा अधिकार दिला, लिहिण्याचा अधिकार दिला, त्या अधिकारावर तुम्ही आक्रमण आणून ते पाहणार तुम्ही कोण काय करतंय ते, दुसऱ्यांच्या खिडक्या वाकून।
मग अशा वेळेला मी उलटं पाहिलं, म्हटलं मोदी साहेब हे कराच, लवकर करा, म्हणजे आमच्या लँडलाईन वाढतील परत ताबडतोब, धंदा आमचा सुरू होऊन जाईल आईला. तुमच्या डोक्यात असं आलं पाहिजे आपला धंदा कसा होईल. ते एक गोष्ट माहिती आहे ना, एका उद्योगपतीनं आपल्या 2 मुलांना सांगितलं, आपल्याला चपलांचा बुटांचा व्यवसाय करायचा आहे, त्या देशात जा, उस देश में जाकर देख लो, हमें जूते का धंधा करना है. दोनों बच्चे गए. वापस आने के बाद पिताजी ने पूछा कैसे लगा, तो एक बच्चा बोला क्या सर वहां क्या है, कोई जूता नहीं पहनता, क्या करेंगे धंधा जब जूते ही नहीं पहन रहे लोग. दूसरे बच्चे ने कहा सर बहुत ही अपने लिए एडवांटेज है, वहां कोई जूता नहीं पहन सकता, हमारे ही जूते बेचे जाएंगे. ये थिंकिंग है. हम अपना माल कैसे बेच सकते हैं. आपको नवी मुंबई पे कॉन्सन्ट्रेट करना है. मी तुम्हा सर्वांना आव्हान करतोय, तुमच्या ट्रान्सफर नव्या मुंबईला आल्या तरी जा, काही काळा करता का असेना जा. संकट आलंय. जेव्हा सैन्य सीमेवर तिकडे लढाया सुरू होतात काश्मीरच्या, तेव्हा कुठूनही असलं तरी सैन्याला तिकडे पाठवलं जातं, जा आता काश्मीरच्या बॉर्डरवर जा. मला माझ्या कार्यकारिणीला विचारायचंय, तुम्हाला आव्हान करतोय, उद्या तुमची पत्र गेली पाहिजे मॅनेजमेंटकडे की मैं केबल स्पाइसर हूं, मैं लाइनमैन हूं, मैं टेक्नीशियन हूं, मैं ऑपरेटर हूं, मैं वहां जाने के लिए तैयार हूं. मग ह्या काय करतात बघूया ना, मग यांची मजा बघता येईल आपल्याला. जा लिहून, आम्ही कुठेही जायला तयार आहोत, ज्या धंदा आहे बोलो वहां जाके काम करते. मी तुम्हालाही सांगतो, एक साऊथ झोन सोडलं तर बाकी कोणीही माझा पदाधिकारी ते रस्त्यावर येऊन आपलं चालवत नाहीये, धंदा करत नाहीये. मला आता एरिया सेंटर दिसलं पाहिजे, मला आता डिव्हिजन सेंटर दिसलं पाहिजे. पनवेल स्टेशनच्या बाहेर आहे, कॉल सेंटरच्या बाहेर आहे, मॉलच्या बाहेर उभा आहे आणि MTLचा धंदा करतोय. ज्याला जमणार नाही त्याने आताच लिहून द्या, हे आमचं काम नाही. मी जन्माना ऐतखाऊ जन्माला आलेलो आहे, मला असाच पगार द्या, मी घरी बसून पगार खातो आणि पदही तसंच भोगतो. त्यांनी पदं भोगावीत, घरी बसावं. मला MTLला वाचवायचंय. तुमचं सहकार्य मला देणार की नाही सांगा. देणार ना. मग यांना जर अडवायचं असेल ना पहिलं, तर तुम्ही पहिलं सुरुवात करा. जा नव्या मुंबईत सांगा ये बिल्डिंग हुई है, यहाँ इतने लोग आए हैं. FTTH लाज वाटली त्या बैठकीत. 900 फक्त कनेक्शन आहे. चला क्या मुंबईत आपली सर्किट नहीं हो रहा है, सर्कल नहीं हो रहा है, ऑर्बिट नहीं हो रहा है. क्यों. आज मी अभिमानाने सांगतो, कामगार संघानं मॅनेजमेंटला कळवलं, आम्ही तुम्हाला टीम देतो, माझा कर्मचारी FTTHचं ट्रेनिंग घेईल आणि तो स्वतः यापुढे FTTH कनेक्शन देत राहील आणि मेंटेन करेल. लिहून दिलं आम्ही, तुमच्या जीवावर लिहून दिलंय. तुम्ही तयार व्हा. तुम्हाला पण OSD सारखं करता येईल, एक्सटेन्शन देऊ रिटायर्ड झाल्यावर. पण रिटायर्ड झालास तरी पण काम कर, हरकत नाही, तुला ठेवतो, तुला पगार देतो. करता येईल ना. वाचवायचं ना आपल्याला, का वाचवायचं नाहीये. पिरियड काढून नका जाऊ. चला आता माझे 6 महिने राहिले, माझे 2 वर्ष राहिले, असं नका विचार करू. ट्रान्सफरसाठी लोक हट्ट करतात आजही. मला या आल्या का, माझ्या पोटात गोळ्या आहे, तो कशाला आल्या. नाही तिकडे भांडणं, कसली भांडणं करता तुम्ही. काय वाटत नाही तुम्हाला. कुठेही जाईन काम करीन, पण महानगर टेलिफोन निगमला वाचवीन. मी आता पण 0 टाकलाय पहिला, तो लागत नाही गेल्या आठवड्याभर. मलाही वेळ नव्हता, लागला नाही, बरं झाला. नाही तर झालंच तर माझी पण पंचायत झाली असती. तर 0 मध्ये घेतो. आपको पता है अभी उन्होंने क्या किया. तो भारत संचार निगमचा इथला GM, त्यानं त्याची सगळी कनेक्शन आपली जी होती त्यांच्या ऑफिसरनं काढून घेतली आणि सांगितलं प्रायव्हेटला द्यायचंय, तुम्हाला त्याच्याबद्दल हे मिळेल, रिइंबर्समेंट मिळेल. इफ यू आर एन ऑफिसर यू विल गेट 1900 रुपीज, अदर्स विल गेट 800 रुपीज पर मंथ. अरे वा, तुम्ही शांत बसून आलात. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, हे 1200 का 1000-1500 लोक आलीत ना, या 8 दिवसामध्ये BSNL ला घेराव घालायचा. 100% लोकांनी तिकडे जायचं आणि BSNLच्या मॅनेजमेंटला उतरू द्यायचं नाही. म्हणजे द्यायचं नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीत सुराखोपाच्या ताबडावर तुम्ही.
हिम्मत करता, आम्ही तुम्हाला बंधू बनतो. आमच्या राजकारणासारखं नाही ना. आम्ही म्हटलं मोठा भाऊ छोटा भाऊ, मोठा भाऊ तो मोठा भाऊ जन्माला नंतर आला. माझ्यामुळे तुमचं BSNL झालं हरामखोरांनो, माझ्यामुळे तुम्हाला जास्त पगार मिळाला. अजूनही आमच्यावर जाळण्याचं काम चालूच आहे. MTL को ज़्यादा तनख्वाह मिलती है, MTL ज़्यादा मिलती है. अभी तो दो एग्रीमेंट तो हमने की भी नहीं. 2007 नहीं झाली, 2017 नहीं झाली, तरी जळता अजूनही. अभी और उन्होंने किया, आपको पता है कि नहीं मालूम नहीं, उन्होंने अपने टावर्स जियो को इस्तेमाल करने के लिए दे दिया. हाँ पता है, फिर क्या कर रहे हो, चुप करके बैठे कोई. क्या करने थे सांग ना, क्या करने वाले हो. मैं उल्टा कहता हूं, तुम ऐसे करते हो तो हम भी अपने किसी कंपनी से कर लेंगे. एग्रीमेंट करो किसी कंपनी से, उनके टावर ले लो, अपने टावर ले लो, चलो जाओ, तुमको देते हैं, देखते हैं हम कैसे चलते हैं तुम्हारा. और BSNL का जो भी नंबर यहाँ आएगा वो MTL के मुंबई में चलेगा नहीं. अपना नंबर उनके जो एयरटेल फेयरटेल जो भी कुछ लगना है ना उससे ले लो, पूरी देश में चलेगा, लेकिन उनका नंबर इस मुंबई में नहीं चलेगा. ऐसा धंदा करके रखो, तब जाके नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. मी तुमच्या मोर्चाचं नेतृत्व करणार. भारत संचार निगमच्या कार्याला, महाराष्ट्राचं कार्यालय इथं आहे CGMचं, त्याच्या कानपडात मी मारणार आहे, सांग तुम्हाला मी. त्याची एवढी हिम्मत, ये हमारे GM गए थे, कोई कौन गए, आप गए थे क्या. मैं कानून नहीं मानता हूं बोला उसने. हवा सिंह आप गए थे, हाँ क्वार्टर, वही बोले ना कानून नहीं मानता. उसको भी बताता हूं हम भी कानून नहीं मानते. एक चीफ जनरल मॅनेजर असं बोलू शकतो की मी कानून नाही मानता हूं. मी ताबडतोब पत्र दिलं. मग मला सांगितलं नहीं नहीं ऐसा नहीं हुआ, वो थोड़ा सा यूनियनबाजी हुई कुछ. मतलब काय यूनियनबाजी, मैं नेतृत्व कर रहा हूं, काय की यूनियन की लड़ाई हुई, बताओ तो सही. नहीं किधर भी ऑप्टिकल फाइबर जा रही थी, उन्होंने एयरटेल की ऑप्टिकल फाइबर अपने डक्ट में से डाली. अरे वाह, एयरटेलची ऑप्टिकल फाइबर आमच्या डक्टमधनं. ज्या ज्या लोकांना केबलचं ज्ञान आहे, जितने भी यहाँ लोग उपस्थित हैं जिसको केबल का ज्ञान है, उन सभी को प्रार्थना करता हूं, कल से सारे डक्ट देख लो. वो हैथवे होने दो या तो पाथवे होने दो. महानगर टेलीफोन निगम के डक्ट से जो भी केबल जा रही है, डक्ट में ऑप्टिकल भी हो, कटवा लो, काट डालो, जहां है वहां काट डालो. मैं देखता हूं कौन क्या करता है. ये इन लोग से कुछ नहीं होने वाला. ये चिट्ठी लिखते बैठेंगे, साले सब मुंबई में पूरा काट डालो, आने तो दौड़ के पूरा मुंबई में अपने डक्ट में किसी की भी केबल जा रही होगी ऑप्टिकल फाइबर, आज मैं बता रहा हूं, पूरी काट डालो. किधर भी किसकी भी होने दो, हैथवे होने दो, एयरटेल होने दो या BSNL होने दो, हमारे इसमें जाएगी वो कटेगी. सर सुधारणार नाही त्याच्याशिवाय. आम्हाला गळ्याला नकल लावता काय तुम्ही. अगर कुछ गलती की तो तुम CGM हो. हमारी ED साहब से बात कर रही थी, भैया आपके लोगों ने ऐसा ऐसा गलत काम किया है, देख लेते थे हम. आता आपल्या बिल्डिंग मध्ये कुठे कुठे BSNL ची ऑफिस असतील ना, अडवा, गेट लॉस्ट, खाली करो, इधर नहीं बैठने का, जाओ तुम्हारे CGM को बुलाओ तब अंदर बैठने देंगे. जिथं CGM जिथे BSNL ची ऑफिसर आपल्या बिल्डिंग मध्ये आहेत, तिथे त्यांना बसायला द्यायचं. मला उद्यापासून दिसलं पाहिजे. हा 8 दिवस चालू आहे, येऊ दे त्याचा फोन मला. अरे अरविंद जी क्या कर रहे हो, मैं कर रहा हूं. मी सांगेन मैंने दिया आदेश, बोलो क्या करना है बताओ. इतनी हिम्मत. जब तक CGM नहीं आएगा हम उसको, उनके ऑफिस को किसी भी एंट्री नहीं देंगे. BSNLच्या ऑफिस में जे लोक आहेत त्यांना सांगा तुमच्याशी आमचं भांडण नाही, तुम्ही फक्त इथं यायचं नाही अशी जेवढी विनंती आहे. आणि त्या क्वार्टर्समध्ये पवईच्या, तिथं पण सांगतो, त्या पवईच्या क्वार्टर्स बांधले आपण. एक्सपेंडिचर फॉर कंस्ट्रक्शन ऑफ द पवई क्वार्टर्स इज बोर्न बाय MTNL. मेंटेनन्स इज डन बाय MTNL. इलेक्ट्रिसिटी बिल इज पेड बाय MTNL. The land cost, whatever the taxes are there, property taxes is being paid by MTNL. आणि BSNL कडे भीक मागतो, मला एक क्वार्टर देता का. शाळेला तुझ्या बापाच आहे का रे हरामखोरा. खर्च आम्ही करणार.
असू दे खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, आम्हीच मालक, आम्हालाच बाहेर काढतो. तिथंही दिसलं पाहिजे. कितने लोग पवई क्वार्टर्स में रहते हैं? एक. अब अकेले रहते हो और कोई है? तुम्हें पूरी ताकद दी जाएगी, पूरी ताकद दी जाएगी. आता तुम्हाला सांगतो दिलीप, घुसायचं आणि घुसायचं बस. बिना घुसे कुछ नहीं होगा. जब तक ये अशांत नहीं होता तब तक सरकार भी ध्यान नहीं देगी. बोले की अच्छा आहे, मुंग्यांना मारता येतं, तुम्हाला मारून टाकू शकतो आम्ही. आणि कुणी विचारतो एकच सांगायचं, बस आमच्या जीवावर बेतलंय, आम्ही तुम्हाला जगू देणार नाही. जियो और जीने दो, तो जियो आहे, तो जीने दो, जियो और मरने दो असं चाललंय त्याचं. हे जे काही चालू आहे ना, ह्याच्यात तुम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की बाबा रे, सावध व्हा. मी पत्र दिलं, मी CVC ला पत्र दिलं, आणि CVC ला असे 29 प्रश्न दिले जे आपल्या वेबसाईटवर आहेत. पाहिलेत की नाही? पीछे देखा है कभी ने? सेंट्रल विजिलेंस कमीशन, त्याला पत्र दिलं कि इसके बारे में जानकारी ले लो, क्योंकि इसकी वजह से MTL घाटे में जा रहा है. क्या चीजें हैं मैंने सब बताया. मॉनिटाइजेशन ऑफ द लँड सबसे पहिला आहे. आमची जागा एन्क्रोचमेंट करून ते जे सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या बाजूला आपलं ऑफिस होतं. मी जेव्हा MTL मध्ये होतो, स्टोर इंचार्ज 82-83 में, वहाँ भी कुछ सामान लेने जाते थे, तो उसके तभी भी झुग्गी झोपड़ियाँ थी वहाँ, लेकिन कम थी. अब हमारे घर में जाने के लिए रास्ता बंद है, इतनी बुरी हालत है. जितने भी एनक्रोचमेंट हुए, क्या मैनेजमेंट को हमने नहीं बताया था कि एक स्टेट मैनेजर बंक करो करके, एक OSD अपॉइंट करो जिसको रेवेन्यू का ज्ञान है, जो महानगर पालिका के कानून जानता है, जो सरकार के रेवेन्यू को कानून जानता है. ये सारी जगह पड़ी हुई है. त्या कांदिवलीला 20-22 एकर जमीन आहे. अरे लग्न लावली तरी रोज कोट्यावधी रुपये मिळतील रे. लग्नाला मिळतात की नाही पैसे? जागा लोकांना लागते ना जागा. त्या ट्रेनिंग सेंटरला भी दम दिला. मैंने डाटा ट्रेनिंग सेंटर को तभी जाके, अभी 2-3 शादियां हुई. इतने सस्ते में जगह देते हो, 70,000 में कहाँ मिलती? 70,000 भाडे बरं ट्रेनिंग सेंटरच्या. नातवांची लग्न करा आता, तुमच्या पोरांची झाली असतील म्हणा, जायला काही भरोसा नाही. किती सुंदर जागा आहे ती. आपण पवईलाच कार्यक्रम करायचो ना. इथं काय करतोय आज? काहींना पोळसूळ उठला ताबडतोब, लोकांना सुट्ट्या दिल्या, बातम्या, विकाऊ पत्रकारिता, आणि लाचार हे लोक पडद्याच्या मागे राहून साले पिना टाकतात. खाणेडे काळ्या मंदिरांची अवलाद झाली आणि पेपरला बातमी आणि सुट्ट्या देणार. ये जरा लोक 31 डिसेंबर कसा साजरा करतात तो बघ, आणि माझा कामगार संघ 31 डिसेंबर कसा साजरा करतो ते बघ. अरे लोकांसाठी मुंबई सोडून पिकनिकला गेले, दारू पीत बसली असतील. आता संध्याकाळ झाली, इथं आम्ही दूध ठेवले अजून कढईत, तापते. इतका नालायकपणा. आणि ज्यांच्यासारखं वर्तमानपत्र, ज्याला काहीतरी प्रतिष्ठा आहे, त्यांनी आपली प्रतिष्ठा एवढी घालवू नये खाली. कोण हे जे बडबुंजे आहेत ना आपल्याकडचे, आता त्यांना केलं, ह्यांना पण करायला लागणार आहे तुम्हाला. हे जे दळभद्री बसतात ना इकडे येऊन काड्या घालत, त्यांच्यापासून पण सावध व्हा. पेपरला बातमी, मी उत्तरही दिलं होतं त्याचं. त्यांना हेही माहिती नाही 86 ते 98 आम्हाला काय 1.5 दमडा मिळाला नाही. आणि काय शेलक्या आम्हाला त्यांनी तिथं आमच्यावर टीका करताना शब्द वापरले होते, शेलक्या शब्दात. खणखणीत उत्तर दिलं होतं मी. महानगरचं निर्वाण, मी त्यांना म्हटलं महानगरचं निर्माण करायला जो जो धजेल त्याचं निर्माल्य झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. निर्वाण आमचं, तुमचं महानिर्वाण करून टाकू आम्ही जायला. हिम्मत करता लिहायची अशी? किती लाचार व्हाल तुम्ही. लिहिलं ते वाक्य बरोबर गाळून टाकलं त्या लेखात. माझ्या लोकसत्तेला जे छापून आलं माझं पत्र, त्याच्यात ते वाक्य गाळलं. मी त्यांना असं लिहिलं त्याच्यामध्ये, आज तक आपके लिए भी इतिहास बताता हूं हवा सिंह, जो जो हमारे MTL के खिलाफ गया वो तुम्हारा अधिकारी क्यों ना हो. बेरुआ, क्या बेरुआ, बरुआ,
बेवरा IAS ऑफिसर था. आज भी याद आती आहे. मी कधी कधी काही गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत. काय पचवलंय ना मी. त्या IAS ऑफिसर आपला सेक्रेटरी कम्युनिकेशन त्याला भेटायला गेलो. तेव्हा मी आमदार खासदार नव्हतो. आणि आपल्या मागण्या घेऊन सांगितलं, म्हटलं असं असं आम्ही नोटीस दिली आहे. ठीक आहे, आमच्या काही मनात नसतं संप वगैरे करण्याचं, कारण आम्ही साहेबांचे सैनिक आहोत. आम्हाला नाही वाटत इतकं टोकाचं ताणावं. हा विषय हाताळला गेला पाहिजे, सोडवलं पाहिजे. इसका निराकरण करो. वो क्या बोला मुझे मालूम है? क्या करना चाहते हो? स्ट्राइक करने कर लो. बहुत सारी कंपनियां आई है, वो लोगों को सेवा दे देगी. बहुत सारी कंपनियां आई हैं, वो लोगों को सेवा देगी. कनीमुझी के साथ में ये भी जेल में गया था. जो MTL के खिलाफ गए, वो राजा होने दो, कनीमुझी होने दो, दूसरे कोई और होने दो, सभी जेल में गए. एक तो जो लेके खड़ा था ना, वो तो ऊपर ही गया डायरेक्ट. जियो का हैंड पे लेके गए, हैंडसेट लेके वो ऊपर गया. गलती से मोदी ने भी लिया, उसके भी दिन फिर गए. देखो उसके भी दिन घुमे की नहीं. मोदीने हातात घेतला जिओ आणि मोदी 4-5 राज्यात CGM ने असं गडबड केलेली आहे. मैंने मिट गया. दोनों भी CMD को बुला लिया था. दोनों की बात हुई, फिर हमने निपटा लिया है. मनोज सिन्हा, मैंने बोला वो यूनियन का, बोले काय यूनियन का मामला, वही बताया. तो वो नहीं बताया कि उसमें ऑप्टिकल फाइबर जाती थी. कल मैंने हाउस में बैठ के एक लेटर उनको दे दिया. जब मुझे जानकारी, मुझे सांसद, मेरे सहयोगी सांसद है राहुल जी, उन्हें कहा कि अरे अरविंद, तुम्हें पता है कि हमारे सिंधुदुर्ग में जितने भी टावर्स हैं ना, वो सब जियो को दे रहे भाड़े में. मतलब अगर जियो वो टावर इस्तेमाल करेगा तो BSNL का चलेगा क्या मोबाइल? सोच लो, उनका भी नहीं चलने वाला है. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे किती काय डोकी चालली आहेत मला कळत नाही. आणि ह्यानी तर ठरवलंच आहे ना, कर लो दुनिया मुट्ठी में. पता है कि हमारे सिंधुदुर्ग में जितने भी टावर्स हैं ना, वो सब जियो को दे रहे भाड़े में. मतलब अगर जियो वो टावर इस्तेमाल करेगा तो BSNL का चलेगा क्या मोबाइल? सोच लो, उनका भी नहीं चलने वाला है. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे किती काय डोकी चालली आहेत मला कळत नाही. आणि ह्यानी तर ठरवलंच आहे ना, कर लो दुनिया मुट्ठी में. मी लिहिलं होतं त्या लेखामध्ये, ही अशीच कर लो मुट्ठी दुनिया मुट्ठी में. त्यांना सांगा, ते येडं बोललं अरविंद सावंतांनीच आता हे जिओला विकण्यासाठी दिलेलं आहे. क्या डेरिंग है देखो. कमाल लगती है मुझे, तुम्हारी औकात क्या. और वो बोलता है ये जो अभी नए CFD आए हैं ना, उनकी अपॉइंटमेंट में अरविंद सावंत ने कर दी. अरे मैं तो सांसद भी नहीं था. अगर मैं उनकी अपॉइंटमेंट कर सकता है तो कामगार संघ को गौरव की बात है, अभिमान की बात है. असले धंदे करतो आम्ही. बरं, ज्याच्याबद्दल तुम्ही बोलता ते 2G 3G कोणाच्या काळात आलं? किसके जमाने में आया? काँग्रेसच्या काळात आलं ना. 2G 3G किसके जमाने में आया? कांग्रेस के समय में आया ना. उनका नेता जो बोल रहे हैं ना, उसको बोलो तुम्हारे बाप ने गलतियां की हैं सारी. जम्मू कश्मीर की गलती भी वही हुई उस वक्त भी. ये गलतियां तुम करते हो. अगर वो 2G 3G के समय में MTL को लोन लेने के MTL को लोन लेने के लिए आप अगर जबरदस्ती नहीं करते तो क्या होता? हम अच्छे चलते थे, मुनाफे में थे. 208 करोड़ का मुनाफा था. 10,000 करोड़ लिया हमने कर्जा, उसके ब्याज हो गया 1,000 करोड़. तो 200 करोड़ तो ऐसे ही गए, 800 करोड़ रहे. 800 करोड़ हमारे ऊपर कर्जा आ गया. उसी दिन कंपनी में घाटे में गई. वो जिस दिन कंपनी घाटे में गई तभी कांग्रेस का राज था. मिस्टर भाई जगताप, बोलते समय सोच लो. आणि त्यांना एक सांगा, महानगर टेलिफोन निगमचा कर्मचारी अडाणी नाही बरं, तो निष्ठावंत कर्मचाऱ्यांची पैदास आहे. इथं एवढी अडाणी नाही. इथं आम्ही जेव्हा उभे राहिलो, अपघाताने मी जनरल सेक्रेटरी झालो होतो तेव्हा मैंने भी नहीं सोचा था कि यूनियन का जनरल सेक्रेटरी मुझे बनाना है. हम लड़े. 12 बरस लोग हमसे जुड़े रहे जबकि हम कुछ नहीं दे पाए थे. 1990 में 100 रुपया दिया था, कौन सी बड़ी बात की थी. लेकिन उस 100 रुपया होने दो. लेकिन लोगों को लगा इनकी नीति और नीयत दोनों भी साफ है. लोग हमसे जुड़े रहे. 12 साल के बाद एग्रीमेंट हुई, फिर जाकर तनख्वाह मिली. लोग जुड़े रहे, मेडिकल मिला, माँ बाप बच्चे सारे लोग खुश हुए.
घर का लोन मिला, सभी के घर आए। एक कंपनी उनको कहो कि तुमने एक एग्रीमेंट बताओ जहां इतने सारे लोगों का आपने कुछ अच्छा भला किया हो। मुझे गर्व है वो इस एग्रीमेंट ने 60,000 कर्मचारी, सिर्फ कर्मचारी ने अफसरों को भी इतना भला किया कि आज मेरा एक भी चतुर्थ श्रेणी का कर्मचारी भी अपने खुद के मकान में रहता है, उसके बावजूद गाड़ियां भी ले ली उन्होंने। कर दिया आपने कभी ऐसा भला? कर दिया कभी इसका भला? नहीं किया। फिर भी प्रेस कॉन्फ्रेंस कहां? वहां अपने मंत्रालय में। लोगों को लगा कुछ सच्चा बोल रहा है। मैं बोला लुच्चा है, सच्चा कैसा बोलेगा? सच्चा बोलने के लिए भी बहुत बड़ा दिल लगता है, हिम्मत लगती है, ताकत लगती है, विचारधारा लगती है, प्रयास लगते हैं, कष्ट लेने की एक ईर्ष्या लगती है, जिद लगती है। नहीं करना है तुम्हें, इसलिए मैंने उसका जवाब जो आया तो उसी अखबार वाले ने मुझे पूछा, सावंत जी आप जवाब दे दो। मैं बोला किसका जवाब दे दो? बोला उसने कल प्रेस कॉन्फ्रेंस ले लिया, ऐसे सारे इल्जाम लगाए। मैं बोला हट, हाथी अपने चाल चलेगा, कुत्ता कितना भी भुगने दो। कुछ भी बोलोगे तो एग्रीमेंट किया हमने बोल रहे, मतलब कमाल की बात हुई। क्या दिया? तुम्हारी सरकार थी जब डूब रहे थे हम, डूबना तो वहीं से शुरू हुआ ना, 2G 3G के मन। एक सवाल किसी सांसद ने तुम्हारे उठाया? अरे तुम्हारा ये तो मेरे साथ में जो लड़ा ना, ये मिलिंद देवरा अपना ही मिनिस्टर था कुछ समय के लिए, क्या किया हमारा भला? मैं चुनाव में खड़ा रहा तो उल्टा किया उसने, एमटेल के कर्मचारियों को छोड़ना नहीं। इलेक्शन ड्यूटी लगा दी ताकि मेरे साथ ये लोग नहीं आएंगे। उनको पता नहीं यार, हम टेलीफोन वाले, हमारी वायर कहां कहां जुड़ी रही थी, तुम्हें क्या पता है? जरूरत नहीं कि हम जाके बोले, वहां जाए, हम फोन पे बोलेंगे तो 100 लोगों के बात बोल देंगे। कितने रिश्तेदार हैं, कितने लोग हैं, गाड़ियों में लोग बोलते हैं। कल भी मुझे किसी महिला का, किसी लोगों के फोन आए, सावंत जी बहुत बहुत धन्यवाद देते, पिछले महीने में आपकी वजह से तनख्वाह मिली। आता पगाराचा विषय येतो, तनख्वाह मिली, इस महीने में क्या होगा? कल मिलेगी तनख्वाह, कल तनख्वाह मिलने वाली, इतना ध्यान में रखो। मैं हूं यार, तुम्हारी तनख्वाह मिलेगी। पण पगार जर नाही मिळाला ना तरी घाबरून जाऊ नका कधी। ही नीति है, स्ट्रैटेजी है, स्ट्रैटेजी। फिर दोबारा कहा कि आज भी उसने अखबार में छोड़ दिया, फिर दोबारा वीआरएस पे जाने वाले। क्यों? अगर वीआरएस जाना है तो लोग जाएंगे, अब जाएंगे तो क्या होगा? कर्मचारियों की संख्या कम होगी, संख्या कम होगी तो क्या होगा? बेचना आसान होगा। वारे मोदी साहब तुम्हारे अच्छे दिन, हमें घर पे बेचकर हमारी मां को बेचोगे, जान जाएगी, लेकिन एमटीएल को बेचने नहीं देंगे, मतलब नहीं देंगे। चला बरं झालं, बऱ्याच वेळा इकडे जाग आली। आईला मी म्हटलं बॅटरी चार्जच होत नव्हती तुमची, इकडे तर झोपलेलीच आहे बॅटरी। रिटायर्ड आहेत का सगळीकडे? ठीक आहे, त्यांना थोडी थोडी चार्जिंग करू द्या। मग मुद्दा असा आहे की नाही, की मग हे सगळं चालू असताना आपण काय करतो? म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं BSNL वरचा हमला सुरू करा, नाही तो सुधरेंगे नहीं। त्या CGM ला बसू द्यायचं नाही। जिथे जिथे कल्याण बिल्याण जवळ आहे तुम्हाला, तोही तसाच बिकाऊ आहे। मैंने सांसद आदर्श ग्राम योजना में मोखाड़ा तहसील, मोखाड़ा गांव ले लिया। उस मोखाड़ा गांव में हमारे टावर थे BSNL के, जब हम गांव में जाते थे ना आदिवासियों के लिए। अब देखा तो टावर बंद, इक्विपमेंट लेके गए सब। क्या हुआ? तो मैंने कहा ये गांव मैंने ले लिया, अभी वो टावर लगाओ। अब तक टावर नहीं लग रहा है। जब जियो का लगेगा उसके बाद में ये आ जाएंगे, धंधा लूट के लेके जाएंगे, उसके बाद में आप आ जाएंगे। हम आपसे विनती करते हैं शंकर जी, हमें समय नीति अपनानी पड़ेगी, समय की नीति अपनानी पड़ेगी। सबसे ज्यादा कंसंट्रेशन आपको करना होगा तो वो करना होगा
नवी मुंबई पर, थाने में, घोड़बंदर रोड, कहीं भी अपना FTTH है, लैंडलाइन है। अब तो लोग डरेंगे, लोगों को बताओ तुम्हारा मोबाइल कुछ सही नहीं बाबा, सब बात जाने, जिओ है मतलब खबर उधर आहे. जिओ बद्दल डायरेक्ट सांगायचं, जिओ म्हणजे सरकारचा गुलाम, सरकारचा दलाल. तुमची माहिती जिओवर असेल तर ती सगळी सरकारकडे जाणार. म्हणून सावध व्हा, लँडलाईन घ्या आणि आपली लँडलाईन जास्तीत जास्त मजबूत करा. 3 प्रकारची तयारी करा टीम तुम्ही. एक टीम लोकांकडे जाऊन याच्या संदर्भातलं भय निर्माण करणार की नाही आपला हा सगळा सिक्रेसीचा विषय आहे तो जाईल. दूसरा विषय, इसके लिए क्या कर सकते, लैंडलाइन ले लो हम आपके साथ हैं. आणि तिसरा विषय FTTH. 3 विषय घ्यायचे. बाकी मॉनिटायझेशन, डाटा सेंटर्स इज देअर बिजनेस, इट इज यू हैव टू लुक आफ्टर इट. टारगेट तय कर लो सर. जब मैंने लेटर लिखा मेरे पास जवाब है मंत्री जी का. ये जवाब है, पहले एक है 3 दिसंबर का और एक है 17 दिसंबर का. तारीख बगते चलिए, उसमें लिखा है, उसमें डियर श्री अरविंद सावंत जी, आई एम इन रिसिप्ट ऑफ योर लेटर डेटेड सो एंड सो 17 नवंबर रिगार्डिंग इंटरवेंशन इन द इशू ऑफ सिनर्जी and merger between BSNL and MTNL. I am getting the matter examined with regards मनोज सिन्हा. हे माझ्या पत्राचं उत्तर आहे. म्हणजे त्यांचं आता लक्षात आलंय की सिनर्जी करावी लागेल, पण ती करणार नाहीत. हे कागदी घोडे सुद्धा असू शकतात जोपर्यंत आपला दबाव येत नाही. अपना भी दबाव आना चाहिए अभी, और वो दबाव इस तरीके से आएगा तभी जाकर वो कुछ हो जाए. उसके बाद में another letter is there, dear Shri Savanji, I am in receipt of your letter dated 12th December 2018. जब भी मैंने बोला उसी दिन लिखा, enclosing therewith relevant correspondence regarding carrying out a strategy and build a roadmap to merge synergies both the MTNL and BSNL. I am getting the matter examined. म्हणजे तिथं सुद्धा त्यांनी रोडमॅप बद्दलचं उत्तर दिलं. It's a positive answer, but you have to act accordingly, otherwise it will not going to happen. So what exactly we want to do is that, taking into consideration this later, let us have a communication with the CMD, what exactly they are doing. And another thing is that regarding towers, we have to be very, very aggressive on this issue. What you want for towers? You tell us. You want money? We will give the money. आम्ही तुम्हाला पैसे देतो भीक मागून, पण तुम्ही टॉवर्स उभे करा आणि माझं MTNL पुढे नेऊन दाखवा. मोकड्याला पैसे मागतो ना आम्ही. आता सांगतो एक टॉवर विकत घ्या, पण काय करायचं काय आम्ही, तुम्ही आम्हाला सांगा. सो यू हॅव टू बी व्हेरी अग्रेसिव्ह ऑन दिस इश्यू. कॉन्सन्ट्रेट पर्टिक्युलरली ऑन द ईस्ट 2 and नवी मुंबई. These are the 2 areas which will feed the MTNL sufficient enough to stand on its own feet. Don't think of salary, you will go on getting profit out of it. And monetization of the land will yield a definite amount, very huge amount. That will again give you the chance to pay the salaries also, as well as use it for the development of the MTNL. Now the second thing is that the last week he has answered. The answer is regarding the question raised by for the Air India. What the minister has given in writing, they have granted permission to Air India to sell up the land. Air India ला जमीन विकण्याची परवानगी दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की आम्ही एअर इंडियाची जमीन विकून आतापर्यंत 400 कोटी रुपये उभे केलेत, तर तुम्ही दळबद्री आहात, आम्ही साला 10,000 कोटी रुपये उभे करून दाखवू तुम्हाला मुंबईमध्ये. करू की नाही? आम्हाला फ्लॅट बांधायला द्या ना, केवढे पाहिजे तेवढे बिल्डिंग बांधले तुम्हाला. बसलेत सगळे लोक. तुम्ही एन्क्रोचमेंट होऊ देऊ नका. डोंट अलाव देम टू एन्क्रोच इन युअर लँड. दॅट विल क्रिएट अ प्रॉब्लेम. To protect our land is a most, you have to take a priority for that also. Kindly protect it and see to it that you appoint a OSD who can take care of all those things. आणि म्हणून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देताना एकच सांगतो, 9 वर्षाच्या शुभेच्छा तर देतोच, पण या सगळ्यामध्ये आपण कोणीतरी करेल आणि आम्ही बघत राहू असं होणार नाही. आणि मग पहिली गोष्ट VRS काढा डोक्यातून. पाहिजे असल्यास रामदेव बाबाला बोलवा, पाठ बीट कणे बिणे ताटतीट करून घ्या. काय जे बारीक व्हायचं ते बारीक होऊन घ्या, वाळवंट जाडं होऊन घ्या, काय जे काय व्हायचं ते होऊन घ्या. डोक्याला कलप लावा आणि सगळे तरुण होऊन घ्या. ती पाहतं की नाही, ते तुला पाहते रे चायला बघ, कोण पण पटेल तुम्हाला आता, काळजी न करू.
इतक्या तयारीनं या तुम्ही की तुमची मानसिक वृत्ती अशी बसली पाहिजे. तुम्ही कधीतरी, मी मुद्दाम इथं राजकारण फार कमी बोलत असतो, पण शिवसेनेकडे पहा बरं, कशी वागते शिवसेना. किती अडचणीतून जातोय, किती टीका सहन करतोय आपण. काय वाटेल ते बोललेलं जातं, त्याला खरं कळतच नाही आहे मुळात. आम्ही अयोध्येला गेलो, लोकांना वाटतं तिकडे काय जात आहे, दुष्काळ आहे. मला सांगा, तुम्हाला सर्वांना विचारतो, आज तुम्ही तर माझ्यासोबत त्या मोखाड्या बेखाड्यात सगळीकडे असता. जेव्हा जेव्हा वाईट प्रसंग आला तेव्हा तेव्हा पहिली धावून कोण गेली, आणि शेवटी पण धावून कोण जातं? झोपले का रे तुम्ही? कधी जातच नसाल कुठे जायला. संध्याकाळी जाताना 5च्या नंतर, म्हणजे घरी जाता की नाही असं विचारलं मी. ह्या सगळ्या गोष्टीबद्द आम्हाला सांगावं लागत नाहीये. संकट जेव्हा महाराष्ट्रावर, तुम्हाला कल्पना नसेल भगिनींनो, असं आलं की शेतकरी आपल्या मुलींच्या लग्नासाठी आत्महत्या करतात. शिवसेनेनं पुढाकार घेतला, 1000 मुलींची लग्न लावली. 1000. आणि 1000 मुलींची लग्न लावताना जात धर्म पंथ नाही बघितला, मुस्लिम मुलींची सुद्धा लग्न लावली आपण. हे आहे आमचं हिंदुत्व, समजून घ्या. मग अशी संकटाला जाणारी शिवसेना आम्ही कशासाठी गेलो? काल परवाकडे मी पुन्हा बोललो, ते दाखवलं का रे ते जय श्रीराम. विषय तो होता ना की मुळात तुम्हाला कायदा का आणायला लागतो. म्हणजे तुम्ही ॲट्रॉसिटीचा कायदा सुप्रीम कोर्टाचं गायडन्स असताना सुद्धा फिरून पुन्हा आणला. तिथे सुप्रीम कोर्टाचं मार्गदर्शन होतं, ते हे टाळलं तुम्ही, त्याची अवहेलना केली आणि तुम्हाला जुना कायदा आणावा लागला. राजनीती आहे ना, राजकारण आहे ना, मतांसाठी करता ना. मग ते झाल्यानंतर तुम्ही आता काय सांगता, सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे म्हणून तलाक आणतो. हा ना, आमच्या मुस्लिम भगिनींचं भलं होईल त्याच्यामुळे. पण ते तलाक आणताना सुद्धा तुम्ही, मी त्यांना म्हटलं की रे आपण निवडणुकीच्या अगोदर काय सांगितलं होतं, समान नागरी कायदा. समान नागरी कायदा, ह्याला काय वेगळा कायदा करायची गरज आहे का? काश्मीर आजही मुख्य धारेत येत नाहीये, ते जेव्हा येईल तेव्हा खरं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, BSNL MTNL मर्ज करा, आमचा सपोर्ट आहे. पण MTNL विकायला जा, आमचा कडवा विरोध आहे, लक्षात ठेवा. देणार नाही विकायला तुम्हाला. करा पैसे उभे. umpteen number of solutions are there. Go with the different numbers of solutions. See to it that how can we raise the fund to protect MTNL and solve the country. Go for it. We are there with you. We will not become hurdles to all these things. Let us go. Let us have some ideas. Let us conceive some ideas and implement it. Not only the ideas should remain on papers. It should be implemented immediately. And that is what we need. आणि म्हणून हा आम्ही जेव्हा 31 डिसेंबरला येतो तेव्हा सिंहावलोकन करतो. आप कभी तो सोचो, show me a single trade union in the world which sits together on 31st of December. It is an accident. My mother has given me birth on 31st December. ते काय असं सांगून ठरतं का, थांब तुला 31 तारखेला जन्माला घालते मी. घातला. आता त्यानिमित्तानं असं 2-3दा घडलं, मग लोक ठरलं की नाही बाबा ठीक आहे, बाईचा वाढदिवस पण काय, पण आम्ही कधी आमचं मूळ काम सोडलं नाही. वाढदिवसासाठी नाही सुट्ट्या घेतला. 1000 लोकांना मास सुट्ट्या ते पहिल्यांदा दिलं. 31 डिसेंबरची आपली ही बैठक सेंट्रल वर्किंग कमिटीची किती वर्ष होते? 25 वर्ष आपण घेतोय. त्यातली आपली सगळ्यात जास्त वेळा तिथं झाली, पवईला झाली. ती पहिल्यांदा प्रभादेवीत होते. दिस हॅपनिंग फर्स्ट टाइम इन प्रभादेवी. अदरवाइज इट वॉज वी यूज्ड टू कंडक्ट इट पवई. ताबडतोब वर्तमानपत्रात. असली साली घाणेरडी लोक आपल्याकडे आहेत ना, म्हणून ईश्वर त्यांचं पण बघून गेलं, म्हणून त्यांना सारखं मेडिकल घ्यावी लागते. माझ्या भगिनी बघ कशा टाईट आहेत, मस्तपैकी आहेत ना, फिट आहेत ना सगळ्या. बंधू संध्याकाळी डबल बार आपलं फिट सगळेजण जायला. तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. हाई भवानीकडे, जगदंबेकडे अशी प्रार्थना करतो, एक जगदंबे तू जिथं कुठं आहेस ना, तुझं अस्तित्व दाखवून दे बरं. सध्या हनुमानाचे दिवस वाईट आहेत रे, कळतच नाही हनुमान कोणाचा आहे तो. तर आम्हालाही कळत नाही आम्ही कोणाकडे बघायचं जायला. काय त्याची विटंबना करता रे तुम्ही? लाज नाही वाटत जनाची मनाची? मी एकदा माझ्याकडे ते थोडंसं सांगतो जरा बाजू, माझ्याकडे त्या
हिंदू धर्मातील सगळे संस्था जी मोठी काय ते आहेत त्यांचे आखाडे ते आले होते दिल्लीमध्ये भेटायला. म्हटलं मी एक सांगतो, माझी एक इच्छा आहे, धारिष्ट करून माझं व्यक्तिगत मत आहे, माझं कुठेतरी राजकारणासाठी घेऊ नका ते. म्हटलं मला एक सांगा की दिल्लीमधला मुल्ला मौलवी जो कोणी असेल तो सांगतो चांद निकल आया है ईद मना लो. सगळे मुस्लिम बांधव भगिनी परिवार असा कोणी प्रश्न नाही विचारत, हमें इधर तो चांद नहीं दिख रहा है, वो काय के लिए बोल रहा है असं विचारतो तो कधी? त्यांनी एकदा सांगितलं का धनाधन ईद अख्ख्या देशात मनवतात की नाही? आम्ही संकष्टी चतुर्थी अजून चंद्र नाही दिसला, तू काय सांगते 9:55 ही बघ 9 अजून 10 वाजला तरी चंद्र दिसत नाही. चायला ते करणं काय? ते चिकित्सक समूह आहे आपला सगळा, नको तिकडे चिकित्सा. म्हटलं ते 4 शंकराचार्य आहेत रे बाबा, त्यांना एका तोंडाने बोलायला सांग, एक जण बोलला पाहिजे बस आम्हाला चालेल. पण हा जो काही प्रकार याच्यातनं लक्षात घेतला पाहिजे. म्हणून शिवसेना प्रमुख ज्येष्ठ श्रेष्ठ का एक चालकानुवर्तितम संघटना, एक निर्णय धाडसी घ्यायचे, एक धाडसी बोलून धाडण बोलून झाले संपला विषय. आज असते तर काय झालं असतं यांचं? दाढीवाले सगळे पळत सुटले असते ना. मग तो आदेश बादेकर हॅम्पर देत राहिला असता, घ्या जिलेटची हॅम्पर शेविंग करून या. म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे सावध व्हा. आणि या निमित्तानं नववर्षाच्या भरभरून शुभेच्छा देताना आई भवानीकडे प्रार्थना करीन की तुम्ही सगळेजण मजबूतीनं एकत्र या, मजबूतीनं थांबा, मजबूतीनं एकनिष्ठ अशी या की जेणेकरून तुम्हा सर्वांना, तुमच्या परिवाराला सगळ्यात पहिलं मी काय मागीन तर माझ्या कर्मचाऱ्याचं आरोग्य इतकं मजबूत दे त्याला की त्याला कुठल्याही फौजेच्या विरोधात लढण्याची ताकद त्याला मिळाली पाहिजे. दीर्घायुर आरोग्य लाभो. 60 वर्षाकडे बघायचं नाही. तुमच्याकडे कोण बघेल मला माहित नाही, पण आपण 60 वर्षाकडे बघायचं नाही. जे रिटायर्ड आहेत त्यांना सांगतो, ज्यांना ज्यांना शक्य आहे आपला वेळ देणं त्यांनी वेळ द्यावा. MTN संकटात आहे, त्याला वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांना मारामारी करायला तर नक्की आहे. तुम्ही चायला लपडत नाही ना, दिली नाव तर जेलमध्ये जाऊन इकडे काय पेन्शन मिळेल तिकडे बसून पेन्शन घ्यायचे आहे काय बरं पडतो. पण त्याच्यात तो एक विनोदाचा भाग झाला. पण मूळ मुद्दा असा की या सगळ्या करताना आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन उद्या आम्ही आता जे बोललोय त्याप्रमाणे तुमचं नोटीस गेली पाहिजे. नोटीस पण देऊ नका, डायरेक्ट जायचं. अरे तो बोलतो ना भाई कानून नहीं मानता, त्याला नोटीस काय द्यायची? हम भी कानून नहीं मानते, तुम हमारे गले पे नख लगा रहे हो, हम जवाब पूछने आए हैं. 55 लाख रुपया तुम्ही MTL को देना है. 55 लाख रुपये BSL कडून MTL ला यायचे आहेत. कधी देतोस बोल, नाही तर खुर्चीवर उठ चाल. सोडायचं नाही. आपण काय काय केलं माहिती आहे ना, सूला पण सोडलं नाही. जाहीर बाकीचं काय घेऊन बसता. एकदा जरा दाखवा त्याला शिवसेनेचा दणका दाखवून द्या त्याला. ते BSLचं ऑफिस इकडे तिकडे वशी असतात, दादा लोक चाले मनाला येईल ते करतात. आणि तेव्हाच त्याला आवाज देऊ नये. पवईमध्ये याच्या पुढे क्वार्टर्स MTL देणार, BSL देणार नाही म्हणजे नाही म्हणत. DSLचे अधिकार आम्ही देत नाही तुला. हम भी कानून नहीं मानते, हम तो पैसा हम भी भरे ना, तो तुम्हाला क्या सुनेंगे हम दे देंगे, हम भरेंगे उसमें. आणि हे काम तुम्ही करावं. यासाठी सुद्धा आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देऊ अशी प्रार्थना करतो. नववर्षाच्या 2019 भरभरून काय एक पहिली बार एक बार दो बार काय बोललास तू अगली बार फिर एक बार काय काय चालू आहे ते सोडा. असे एकत्र राहा की तुमच्यामुळे त्यांना लक्षात आलं पाहिजे MTL आहे तर हा अरविंद सावंत लोकसभेत आहे म्हणजे आहे एवढं लक्षात ठेवा. तुमचा आवाज, तुमचे प्रश्न गेल्या 25-30 वर्षात लोकसभेत कोण बोलत होतं एवढं लक्षात आलं तरी खूप काही आहे. आणि म्हणून जे कोणी बाहेर आहेत ना त्यांना पण सांगा, दळभद्र्यांनो तुम्हाला देव बुद्धी देऊ आणि सन्मार्ग दाखवू. अक्कलकोटच्या स्वामी महाराजांसारखा आहे ना, तो रस्ता दाखवतो, ऐकत नाही काय रे प्रकाश, आणि खड्ड्यात जातात. तशी काहीतरी गोष्ट आहे त्याची. इधरचे मत जाऊ ऐकत नाहीत ते आम्ही सांगतोय. त्यांनाही आपण सांगू की बाबा तुम्ही सन्मानगार वागा. आणि यासाठी सगळ्यांना पुन्हा एकदा 2019 वर्ष हे अनेक निवडणुकांचं आहे.
लोकसभा आहे, विधानसभा आहे, तिथं आपला आवाज येईल एवढं त्याच्या लक्षात आलं ना तर MTNकडे वाकड्या दृष्टीने सुद्धा बघण्याची हिंमत होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. भरभरून शुभेच्छा. तुमच्या परिवारात सुद्धा कुठलाच संकट येऊ नये, सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहू अशी शुभेच्छा देऊन आपण सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. संपली नाही.